विद्यार्थी मित्रांनो, तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे पूर्णपणे खरं आहे, की लास्ट इयर एका विद्यार्थ्याला म्हणजे एम-एस-टी सी-ई-टी 2025 मध्ये एका विद्यार्थ्याला सी-ओ-ई-पी सारखं कॉलेज हे फक्त 69 पर्सेंटाइल मध्ये मिळलं होतं आणि यावर्षी ते कॉलेज तुम्हालाही मिळू शकतं. यासारखी अपॉर्च्युनिटी तुम्हाला सुद्धा मिळू शकते. पण ती कशा पद्धतीने, काय-काय करावं लागेल त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण यासारखी अपॉर्च्युनिटी तुमच्याकडनं मिस झाली नाही पाहिजे. मी तुम्हाला प्रत्येक स्टेजला काही ना काहीतरी चांगली माहितीच प्रोव्हाईड करत असतो किंवा काही ना काहीतरी ऑथेंटिकेट माहिती जी तुम्हाला रिक्वायर्ड असते अशा अपॉर्च्युनिटीज मिळवून देण्यासाठी तीच प्रोव्हाईड करत असतो. त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्याला फक्त कॅप राउंड माहिती आहे, की कॅप राउंड मधनं ऍडमिशन होत आहेत, बरोबर? पण त्या कॅप राउंडच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन काही राउंड्स असतात, की ज्याच्यामधनं कॉलेजला ऍडमिशन होतात. मग तो स्पॉट राउंड असो, तो आय-एल-एस राउंड असतो. कशा पद्धतीने असतो हे मी तुम्हाला अपकमिंग व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल मला तुमचं ड्रीम कॉलेज कोणतं आहे ते कमेंट करू शकता. ते कमेंट करून सांगा. तुमचं ड्रीम कॉलेज एकतर सी-ओ-ई-पी असेल, व्ही-जे-टी-आय असेल, पी-आय-सी-टी असेल. सर्व कॉलेजेसची गत एकसारखीच आहे, की ते कॉलेजेस तुम्हाला अतिशय कमी पर्सेंटाईलला सुद्धा मिळू शकतात. पण कसे? ज्यावेळेस आपण प्रॉपर त्या कॉलेजचं एनालिसिस करू, प्रॉपर कोणती अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी फिट बसते ते पाहू. त्याच वेळेस तुम्हाला हे मिळू शकतं आणि त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? एक ट्रस्टवरती गाईडन्स तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे आणि ते गाईडन्स देण्याचं काम मी करतोय. त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आहात, पहिल्या वेळेस व्हिडिओ पाहताय, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण मी तुम्हाला इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंगमध्ये पूर्ण हेल्प करणार आहे. म्हणजे थेट तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत प्रत्येक स्टेपवर मी तुमच्यासोबत असणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता पाहूया आपण या स्टुडंटला 69 पर्सेंटाईलवर कॉलेज कसं मिळालं किंवा तुम्ही देखील हे कॉलेज अतिशय कमी पर्सेंटाईलवर कसं मिळवू शकता. फर्स्ट ऑफ ऑल या कॉलेजचे आपण थोडेसे कट ऑफ कडे नजर पाहूया, की तिथं आपल्याला मिळतंय का पाहू 69 पर्सेंटाईल. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा हा कट ऑफ आहे 2025 चा फर्स्ट कॅप राउंडचा. ओके. तर इथं पहा 98.48. ओके. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर ओके इथं ओबीसी पाहिलं तर नाही, इथं 69 पर्सेंटाईल तर कुठं दिसत नाहीये. 97 दिसतंय. त्याच्यानंतर 99. ओके. त्याच्यानंतर इथं पाहिलं तर 98, 99.53, 99.43, 99.80 यासारखं देतंय. मग 69 मिळालं कसं कॉलेज? तर सांगतो. अजिबात टेन्शन घेऊ नका. सांगतो मी तुम्हाला सर्व. हे कट ऑफ्स आहेत. हे तुम्हाला सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर पण मिळून जातील किंवा इथून पण तुम्ही रेफर करा. प्रत्येक कॅटेगरीनुसार कट ऑफ्स आहेत. त्याच्यानंतर जर पाहिलं तर आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ थोडासा कमी जातो. पण तरी जर आपण पाहिलं तर ओपनचा कट ऑफ इथं किती आहे? 99.48 आहे. त्याच्यानंतर एससीचा जरी पाहिला तर 97.76 कट ऑफ आहे. मग 69 ला कॉलेज कसं मिळालं? तर सांगतो. आता हे कॉलेज त्यांना कसं मिळालं? तर त्याचं राज लपलं आहे या ठिकाणी. ते काय आहे? स्पॉट राउंड आणि काय? आय-एल-एस राउंड. हे पहा मित्रांनो, आपल्या काउन्सिलिंगमध्ये भरपूर साऱ्या स्टेप्स आणि भरपूर सारे राउंड्स असतात. फर्स्ट ऑफ ऑल काय? तर आपले 4 कॅप राउंड्स असतात. ओके. कॅप राउंड 1, कॅप राउंड 2, कॅप राउंड 3 आणि कॅप राउंड 4. हे 4 कॅप राउंड झाल्याच्या नंतरनं नेक्स्ट जे 2 राउंड्स असतात, तर ते असतात स्पॉट राउंड आणि त्याच्यानंतर नसतो आय-एल-एस राउंड. सांगतो मी सर्व स्टेप बाय स्टेप. स्पॉट राउंड म्हणजे काय? तर 4ही कॅप राउंडमध्ये जर जागा शिल्लक राहिली, ओके, पर्टिक्युलर कॉलेज आहे, समजा 60 ही त्याची इंटेक कॅपॅसिटी आहे 60. जर 4ही कॅप राउंड झाल्याच्या नंतरनं 10 जर जागा तिथं शिल्लक राहिल्या, तर त्या सर्व जागा भरल्या जातात कुठं? स्पॉट राउंडमध्ये. त्या सर्व जागा भरल्या जातात कुठं? स्पॉट राउंड आणि हा स्पॉट राउंड कॉलेजला आपल्याला ऑफलाईन जाऊन द्यावा लागतो. त्याच्यामुळे बरेचसे मुलं यापासून वंचित राहतात. पण जर तुम्ही मला फॉलो केलं, तुम्ही यापासून वंचित राहणार नाही. बरोबर? मग स्पॉट राउंड समजलं तुम्हाला? स्पॉट राउंड म्हणजे काय? तर 1, 2, 3, 4. 4 कॅप राउंड झाले तुमचे. त्याच्यानंतरनं ज्या जागा शिल्लक राहतात, तर त्या जागेसाठी अरेंज करतं कॉलेज कोणता? स्पॉट राउंड. बरं, स्पॉट राउंड तर समजला. त्याच्यानंतरनं काय? आय-एल-एस राउंड. आय-एल-एस म्हणजे काय? नवीन नाव वाटतंय. आय-एल-एस म्हणजे काय? इन्स्टिट्यूशनल लेव्हल सीट्स. म्हणजे काय? तर पहा, एखाद्या कॉलेजला समजा 100 जागा आहेत, तर त्या 100 जागेपैकी काय? तर 80 जागा ह्या कोण भरतं? तर 80 जागा ह्या सी भरतं. ओके? 80 जागा कोण भरतं? सी भरतं म्हणजे आपल्या कॅप राउंड्समधनं आणि त्याच्यानंतर स्पॉट राउंडमधनं त्या भरल्या जातात. पण उरलेल्या 20 जागा ज्या आहेत म्हणजे 20% ज्या सीट्स आहेत, तर त्या कुठून फिल होतात? तर त्या फिल होतात आय-एल-एस मधून. म्हणजे काय? तर मॅनेजमेंट थोडक्यात. पहिले काय होतं म्हणजे काय? 1 वर्षा अगोदर काय असायचं, की डायरेक्ट मॅनेजमेंटचे ॲडमिशन्स व्हायचे. म्हणजे काय? जो जास्त बोली लावल ॲडमिशन त्याची, सीट त्याची पक्की असणार. पण या वर्षीपासून नाही लास्ट इयर पासून गव्हर्नमेंटने काय केलंय, की आय-एल-एस राउंड आणलाय. आय-एल-एस राउंड म्हणजे काय मुलांनो? तर तुमच्या पर्सेंटाईलनुसार आता काहीतरी फी असते ठराविक. आपली समजा ओपनची फी जर ₹1,00,000 असेल ना, तर गव्हर्नमेंटने काय सांगितलं कॉलेजेसला, की तुम्ही 2x किंवा 3x फी घ्या. म्हणजे काय 2,00,000 घ्या त्या मुलाकडनं किंवा 3,00,000 फी घ्या 4ही वर्षासाठी. ओके. आणि त्या मुलाला तुम्ही मेरिटच्या बेसिसवर जागा द्या.
म्हणजे काय, तर इथं सुद्धा आता मेरिट आहे. मॅनेजमेंटमध्ये इथं मेरिट नव्हतं. मग तुम्हाला समजलं स्पॉट राऊंड म्हणजे काय आणि त्याच्यानंतर ILS राऊंड म्हणजे काय. आता स्पॉट राऊंडला तुम्ही इथं ए कॅप राऊंड सुद्धा म्हणतात. तुम्ही बरेच वेळेस हा शब्द ऐकाल. ए कॅप म्हणजे काय, अगेन्स्ट कॅप. कॅप राऊंड नॉर्मल आणि त्याच्या विरोधात अगेन्स्ट कॅप म्हणजे काय, ए कॅप राऊंड. बरोबर. स्पॉट राऊंड म्हणजे काय, चारही राऊंड्स मधली जी जागा शिल्लक राहते तर ती स्पॉट राऊंड मध्ये फिल केली जाते. आणि ILS राऊंड म्हणजे काय, तर सेपरेट 20% कोटा असतो. म्हणजे थोडक्यात मॅनेजमेंट कोटा असतो कॉलेजकडे. कॉलेज त्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने राऊंड्स अरेंज करून त्या जागा फिल करतं. मग या जागामध्ये आपल्याला फायदा असतो. जास्ती करून फायदा असतो कुठं, स्पॉट राऊंड मध्ये. जास्त विद्यार्थी स्पॉट राऊंड मध्ये पार्टिसिपेट करतात कारण फीस तिथं आपल्याला ओपनचीच पडते. ILS राऊंड मध्ये फीज आपल्याला 2x किंवा 3x भरावी लागते. त्याच्यामुळे जास्त विद्यार्थी काही इकडे जात नाहीत. जातात ज्या आर्थिक परिस्थिती त्यांची स्टेबल आहे तर ते इकडे जातात, पण बरेचसे विद्यार्थी इकडे फोकस करतात आणि इथून त्यांचा फायदा सुद्धा होतो. फायदा अशा पद्धतीने होतो की COEP सारखं कॉलेज, PICT सारखं कॉलेज अतिशय कमी पर्सेंटाईल वर सुद्धा त्यांना मिळतंय. आता ते कशा पद्धतीने मिळतं तर पाहूया आपण. आता लास्ट इयर काय, तर लास्ट इयर COEPचा जर आपण विचार केला तर COEP मध्ये चारही राऊंड झाल्याच्या नंतरनं किती जागा शिल्लक होत्या, तर पहा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 17 जागा शिल्लक होत्या. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या 21 सीट्स शिल्लक होत्या. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 22 सीट्स शिल्लक होत्या. ENTCच्या 22, त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशनच्या 8. आता या कशा राहिल्या, कट ऑफ तर एवढा जातोय. मग कोण सोडत असेल ही सीट, सांगतो ते पण सांगतो, काय काळजी करू नका. त्याच्यानंतर जर पाहिलं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 18 सीट्स शिल्लक होत्या. नंतर मॅन्युफॅक्चरिंग सायन्सच्या 8 सीट्स, त्यानंतर मेटलर्जीच्या 21 जागा आणि त्याच्यानंतर AIMLच्या 5 जागा शिल्लक होत्या. आता ह्या जागाचं जर आपण टोटल केलं तर 100च्या पण वर जातंय. बरोबर आहे. मग एवढ्या सीट सोडल्या कुणी, COEP सारखं कॉलेज कुणी सोडेल का, तर सोडतात मुलं. कोण सोडतात, ज्या मुलांना ऑलरेडी JEE मधनं म्हणजे काय, ऑलरेडी त्यांचं जोशा काउन्सिलिंग वगैरे असेल ना, CSAT किंवा जोसा जे राऊंड्स असतात तर त्यांच्यामध्ये ऑलरेडी त्यांना चांगलं कॉलेज लागलंय. त्यांना ती अपॉर्च्युनिटी घ्यायची. फक्त त्यांनी काय केलंय, CET साठी सुद्धा एनरोल केलंय आणि त्या मुलांना COEP सारखं कॉलेज तर ऑब्व्हियसली लागणार आहे. कारण त्यांना ऑलरेडी त्यांनी JEE क्रॅक केलंय. मग ते CET तर क्रॅक करणारच आहेत. मग त्यांना या सीट अलॉट होत असतात आणि त्या त्यांच्या चौथ्या कॅप राऊंड नंतर ना ऑटोमॅटिकली कॅन्सल होतात. मग त्या सीट आपल्याला शिल्लक राहतात कुठं, त्या सीट आपल्याला शिल्लक राहतात स्पॉट राऊंड मध्ये आणि तिथंच आपला जास्त फायदा होतो. कारण त्या सीट आपल्याला डायरेक्टली 69 पर्सेंटाईल वर मिळतात. तुम्ही मागासपासून वाट पाहत होता की कधी एकदा 69 पर्सेंटाईल पाहतोय, कधी एकदा. तर पहा 69 पर्सेंटाईल म्हणजे हा डाटा कुठला आहे, हा माझ्या मनाचा डाटा सांगतोय का मी, तर नाही. हा ऑफिशियल COEPच्या वेबसाईट वरनं मी डाटा घेतलाय. तुम्ही एकदा हा स्क्रीनशॉट पहा. काय, तर सिव्हिल असेल, कॉम्प्युटर, ओके, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्याच्यानंतर ना इथं डायरेक्ट किती 69.329589 पर्सेंटाईल आणि लेडीज विजे स्टेट लेवल. ओके, हा कट ऑफ तुम्हाला कसा वाचायचा मी सांगितलेलं याच्या अगोदर, लेडीज विजे स्टेट लेवल. बरं मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो जर दिसत नसेल तर. आता ते कसं पाहायचं, एकच सेकंड मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो कसं पाहायचं ते. एकच सेकंड. हा, तर या पद्धतीने पहा. आता ही PDF पहा. ओके, तीच PDF आहे इथं. COEPची ही ऑफिशियल PDF आहे. COEPच्या तुम्ही कुठं जा, वेबसाईटवर जा, ऍडमिशन सेक्शन मध्ये जा, ऍडमिटेड स्टुडंट मध्ये जा आणि त्याच्यानंतर ना स्पॉट राऊंडचा कट ऑफ डाउनलोड करा. तुमच्या पुढे ही PDF ओपन होईल आणि इथं तुम्हाला क्लिअरली पाहायला मिळेल. काय पाहायला मिळेल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एका स्टुडंटला किती पर्सेंटाईल वर मिळालंय, की फक्त आणि फक्त 69 पर्सेंटाईल वर मिळालंय. ओके, 69 पर्सेंटाईल वर. समजलं, या पद्धतीने 69. त्याच्यानंतर ना आणखीन काय, त्याच्यानंतर बाकीच्या पण सीट्स आहेत. हे पहा, ऑल इंडिया पण सीट्स इथं अवेलेबल आहेत. 94 पर्सेंटाईल वर मिळालेली आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन एक शॉकिंग गोष्ट दाखवू, तर पहा COEP मध्ये आपण जेवढ्या बघतो तेवढ्याच ब्रांचेस आहेत का, तर नाही. आणखीन एक ब्रांच आहे, ती म्हणजे काय, बी प्लॅनिंग. ओके, तर ही ब्रांच किती पर्सेंटाईलला मिळाली आहे, तर पहा इथं 69 पर्सेंटाईलला मिळाली आहे, इथं 39 पर्सेंटाईलला मिळाली आहे, त्याच्यानंतर 83 87 पर्सेंटाईलला मिळाली आहे. त्याच्यानंतर जर इथं पाहिलं आपण तर 61 पर्सेंटाईलला मिळाली. ऑल इंडियामध्ये ठीक आहे, ऑल इंडियामध्ये नाही मिळालं. म्हणजे यासारख्या हिडन गोष्टी काही असतात, यासारख्या हिडन गोष्टी असतात काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये, ज्या तुम्ही डेफिनेटली लूज करता. कशामुळे लूज करता, एका चुकीच्या गायडन्समुळे तुम्ही त्या गोष्टी लूज करता. पण मी तुमच्या सोबत असताना या गोष्टी तुमच्याकडनं लूज होऊ देणार नाही. ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळूनच देणार. आता या पद्धतीने COEP मध्ये ही या पद्धतीने 69 पर्सेंटाईल वर COEP मिळालंय. बरोबर. त्याच्यानंतर पीआयसीटी पण खूप कमी स्कोरवर मिळतंय. त्याच्यानंतर व्हीजेटीआय पण मिळतंय. फक्त आपला अप्रोच व्यवस्थित पाहिजे. आपल्याला सर्व गोष्टीची जाण पाहिजे. मग त्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. अजिबात तुम्ही काळजी करू नका. पूर्ण काउन्सिलिंग सेशन मध्ये मी तुमच्यासोबत असणार आहे.
फक्त तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची ती म्हणजे काय? चॅनलवर नवीन आहात ना, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तर तुम्हाला डेफिनेटली आवडलाय. मग व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र व्हिडिओ शेअर करा. ऑल द बेस्ट.